नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आम्ही गणित कीर्तन घेऊन आलो आहोत. कदाचित हा विषय तुमच्यासाठी नवीनच असेल, परंतु काय होते, गणित जर शिकला ना माणूस त्याच्यामध्ये खूप क्षमताची प्राप्ती होते. तुमच्या समोर आता वारकरी मंडळी उभी आहे, कोणकोणत्या क्षमता प्राप्त होतात आपण ते पाहू. आता या ठिकाणी आमचे पंकज महाराज आहेत. बघा, या ठिकाणी सर्जनशीलतेचा विकास होतो. जर गणित तुम्हाला आलं ना तर सर्जनशीलतेचा विकास होतो. तो कसा होतो तो आपण पाहू. आता पंकज महाराज, मला सांगा बरं, पाण्यात राहणारे प्राणी कोणते? बेंडकोई, बेंडकीची मावशी, बेंडकीची आत्या, बेंडकीचा मामा. बघा, आता तुम्ही म्हणसाल काही सर सांगून राहिले, पाण्यामध्ये कोण राहते? मगर राहते, मासा राहते, पण बेंडकीची मावशी, आत्या, मामा सगळे राहतात. मग या ठिकाणी माणूस सामान्यापासून असामान्य होतो. कसा होतो? असामान्य होतो. तुम्ही जे विचार करता तो असा चाकोरीतला विचार करता, पण गणित जर माणसाला आलं ना, माणूस हा चाकोरीच्या बाहेरचा विचार करतो. या ठिकाणी म्हणा, गणित 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 गणित. या ठिकाणी पाहिलं तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं सर्जनशीलतेचा विकास होतो, पण तर्कबुद्धीचा सुद्धा विकास होतो. या ठिकाणी गाणी ऐकलं तुम्ही, आहे ना? बरं, या ठिकाणी आमचे वंश महाराज आहेत. वंश महाराजांना माझा प्रश्न आहे. वंश महाराज, इलू हा शब्द कोणत्या देशातून बरं आला असेल? चायना. इलू हा शब्द भारताचा नाही, हा चायनाचा शब्द आहे. चायनाचा. काहून माहित आहे का? चायना काय असते ना? गॅरंटी ना वॉरंटी. चेली तो चांद तक नाही तो शाम तक. माहित आहे तुम्हाला? इलू शब्दामध्ये काही पावर नाही, परंतु खरी पावर आहे ती प्रेमामध्ये. ज्या ठिकाणी आमच्या गणित तज्ञांनी अथक परिश्रम करून या ठिकाणी सर्वांसाठी द्वार खुलं केलं, त्यामध्ये ब्रह्मगुप्त असेल, आर्यभट्ट असेल, आर्किमिडीज असतील, पायथागोरस असेल, या सर्वांनी काय केलं? त्या गणित विषयावर खूप प्रेम केलं. इलू इलू नाही केलं, पण इलू इलू जे केले ते केले कोमात, आहे की नाही? म्हणून आम्हाला खरं प्रेम आमच्या विषयावर करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बकेट दिसते, बकेट दिसली का? बकेट. त्या ठिकाणी आमचे नैतिक महाराज आहेत उभे. नैतिक महाराज, आणावर बकेट इकडे. तुम्हाला काय दिसत आहे? पण तुम्हाला सांगितलं, माणसामध्ये जर गणितीय क्षमता विकसित झाल्या तर हा ग्लास दिसत नाही, हे मागचं वर्तुळ दिसते बा, वर्तुळ. गणित तज्ञांनी काय केलं माहिती आहे का? त्याच्यामध्ये खूप सखोल चिंतन केलं, त्याच्या गणित विषयासाठी वाहून घेतलं, त्याच्यावर भयानक प्रेम केलं. आणि बघा, या ठिकाणी आम्ही काय करतो? सूत्रपाठ करतो, परंतु या गणित तज्ञांनी काय केलं माहिती आहे का? जो मानवी व्यवहार असते, मानवी व्यवहारातूनच त्या ठिकाणी सूत्र तयार केले. या ठिकाणी बघा, हा काय ग्लास दिसते तुम्हाला, नाही का? याला भूमितीमध्ये काय म्हणतात? वृत्तचिती. काय म्हणतात ते? किंवा सिलेंडर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आता या ठिकाणी बघा, हे वर्तुळाचं क्षेत्रफळ, उंची झालं, वृत्तचितीचं घनफळ जे आहे झालं सूत्र तयार. या ठिकाणी बघा, हे काय दिसते तुम्हाला? कोण दिसते? कोण. याला मराठीमध्ये शंकू म्हणतात. आता तुम्ही असो, या ठिकाणी 3 मापं टाकले मी, माहित आहे का? 3 मापामध्ये हा ग्लास भरलेला आहे. याचा अर्थ आहे, हा जो आहे ना, हा 1/3 आहे, नाही का? सूत्रपाठ नसतात करत, सूत्रपाठ करा. हे बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ गुणिला उंची, मग हा 1/3 आहे. मग 1/3 गुणिला वर्तुळाचे क्षेत्रफळ गुणिला उंची झालं, याचं 1/3 घनफळ झालं. तर या गणित तज्ञांनी काय केलं? अशाच प्रकारे सर्व जीवन आपल्यासाठी निर्मित केलं आणि या ठिकाणी तुम्ही एक गाणं ऐकलं, माहिती आहे का? आता आमच्या या ठिकाणी नमन महाराज आहेत. नमन महाराज महाराज हे गाणं, हे चाल कोणत्या गाण्याची होती? अभंगाची. कारण गणित माणूस शिकला की सगळं काही शिकते. मग बघा, आम्हाला गणितामध्ये सगळंच काही दिसते, आम्हाला अभंग दिसते. आता तुम्हाला सांगतो मी, बेक बे बे 2 4 बेत्रिक 6
बेचूक 8 बे-पंच-10 बे-7-12 बे-7-14 बे-8-16 बे-9-18 आम्हाला अभंग दिसला गणितामध्ये म्हणून म्हणतो म्हणा गणित 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 आम्हाला या ठिकाणी अभंग दिसतो. आम्हाला काय दिसते पहा आता. या ठिकाणी आमचे महाराज उभे आहेत. अंश महाराज एक गाण चाल कोणत्या गाण्याची होती? लावणीची आहे म्हणतात. लावणीची बघा आम्हाला गणित लावणीमध्ये दिसते. कसं? बे 1 बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 7 14 8 16 9 18 10 20 बे 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 बे. अशा प्रकारे गणित माणसाला कशातही दिसलं पाहिजे, कारण तेवढं माणसाचं त्या गणितावर प्रेम असलं पाहिजे. म्हणून एक वेळ म्हणतो म्हणा गणित 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 श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लायो मुरुडं या ठिकाणी आम्हाला नैतिक महाराज आहेत. नैतिक महाराजांना विचारतो, महाराज हे गाणं कशात होतो? लग्नाचं. आम्हाला लग्नाचे गणित दिसते. बे बे 1 बे बे 2 4 रे बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 रे बे 7 14 8 16 म्हणा 9 18 10 तेवढं प्रेम असावं लागते गणितावर, नाही का? गणित काचे दिसते. मग या ठिकाणी राम महाराज आहेत. बरं जाऊ द्या, तुम्ही म्हणसान काय बा ते गाणे तुम्ही टेप करेल आहे. आम्ही राम महाराजांना विचारतो, राम महाराज तुमच्या कोणत्या चालीमध्ये पाळा ऐकायला आवडेल? पहा राम महाराज म्हणतात कव्वाली. बेक बे बे 2 4 रे बे 3 6 बे 4 8 रे बे 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 5 10 बे 6 12 रे बे 7 14 बे 8 16 रे बे 9 18 बे 10 20 रे बे 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 बे. गणित काच्यातही दिसते भाऊ. आता शेवटी एकच म्हणतो, या ठिकाणी विनवणी करतो, परंतु माहिती आहे का अध्ययन ही काय एक साधना आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? गणितावर प्रेम करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज विद्यार्थी शाळेत आला तरच ती ज्ञान साधना काय होते? पूर्ण होते. नाहीतर आपण म्हणतो जे जे काही गणितज्ञ होऊन गेले त्यांची ती साधना होती, एकही दिवस खंड नाही पडला. परंतु आमचं तसं होत नाही. आम्ही लगेच म्हणतो सर घेऊन जाऊ का मग गेले 1 दिवसासाठी, घेऊन जाऊ का 2 दिवसासाठी. ती साधना होत नाही. मग आपण काय होतो? परीक्षार्थी होतो, ज्ञानार्थी होत नाही. आणि तुम्हाला सांगतो गणित आहे म्हणून सगळं जग आहे. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी सर्व सुशिक्षित मंडळी आहे. 0 आणि 1 जर नसतं तर या ठिकाणी कॉम्प्युटर अस्तित्वात नसतं, संगणक अस्तित्वात नसतं. कारण माहिती आहे का द्विमान पद्धती जर ती कोण दिली असेल ते भारताने दिली संपूर्ण जगाला. म्हणून माणूस चंद्रापर्यंत पोहोचू शकला. म्हणून शेवटी म्हणतो या ठिकाणी जब 0 दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई. तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई. देता न दशमलव भारत तो यूं चाँद जाना मुश्किल था. धरती और चाँद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. जब दिया मेरे भारत ने
माहिती आहे तुम्हाला, झिरो जर आपल्याला भेटला नसता, झिरो ही भारताची देणगी आहे, आणि झिरो जर भेटला नसता तर आपण चंद्रावर सुद्धा पोहोचू शकलो नसतो. म्हणून या ठिकाणी सर्व रसिकांना विनंती आहे, सर्वांनी गणितावर प्रेम करा आणि गणितावर प्रेम करण्याविषयी सर्वांना प्रेरित करा. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद.